नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची दबंग कामगिरी। मोटरसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। 30,30,000 रुपये किमतीच्या 32 दुचाकी जप्त। नंदुरबारसह इतर जिल्ह्यातील व राज्यातील एकूण 19 गुन्ह्यांची उकल। नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्याचा आढावा घेतला असता मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून ते अद्यापही उघडकीस आलेले नाहीत। त्या अनुषंगाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या गांभीर्याने तपास करून मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रिय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते। वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटरसायकल चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करून वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारे विशेष कंपनीची मोटरसायकल यांची इत्थंभूत माहिती घेऊन रेकॉर्डवरील जेलमधून सुटून आलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरून जास्त प्रमाणात मोटरसायकल चोरी जातात त्या ठिकाणी पाळत ठेवून होते। तसेच आपले बातमीदारामार्फत माहिती घेऊन मोटरसायकल चोरांचा शोध घेत होते। दिनांक 26/6/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गुप्त बातमीमार्फत माहिती मिळाली की 2 इसम हे मासावत गावात शिकली फाटा येथे त्यांच्या ताब्यातील चोरीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून मिळालेल्या बातमीमधील संशयितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीमधील संशयितांना मासावत गावातील शिकली फाटा येथे सापळा रचून मासावत गावातून शिकली फाट्याकडे एका काळ्या रंगाचा स्प्लेंडर मोटरसायकलवर 2 संशयित इसम येताना दिसले म्हणून त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांचे नाव बलवान उर्फ संजय ज्ञानेश्वर खर्डे, वय 29 वर्षे, राहणार अंबापूर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। 2 हिम्मतसिंग सत्तरसिंग पावरा, वय 29 वर्षे, राहणार पावरा कॉलनी, मासावत, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार असे सांगितले। त्यांच्या ताब्यात मिळून आलेली मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही त्यांच्या साथीदार रिजवान तेली, राहणार मासावत यांचे मदतीने खेडकोचरा माता मंदिर येथून सुमारे 2 महिन्यापूर्वी चोरी केली असल्याबाबत माहिती दिली। त्याबाबत मासावत पोलीस ठाणे अभिलेख पाहिले असता धडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 238/2026 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजून आले। त्यानंतर 3 रिजवान दगडू तेली, वय 29 वर्षे, राहणार कुबेरनगर, मासावत, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यास ताब्यात घेण्यात आले। ताब्यातील 3ही संशयित आरोपींना विश्वासात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी नंदुरबार व नाशिक जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून मोटरसायकली चोरी केल्याबाबत सविस्तर माहिती देऊन चोरी केलेल्या मोटरसायकली ह्या त्यांचे नातेवाईक, मित्र तसेच ओळखीच्या लोकांना दिले असल्याबाबत सांगितल्याने 3ही आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लपवल्या। 30,30,000 रुपये किमतीच्या एकूण 32 मोटरसायकली कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील 2, नाशिक जिल्ह्यातील 5, मध्य प्रदेश राज्यातील 6 व गुजरात राज्यातील 6 असे एकूण 19 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। तसेच उर्वरित मोटरसायकलीबाबत मूळ मालकांचा शोध घेऊन त्याबाबत गुन्हे दाखल आहेत अगर कसे याबाबत माहिती घेण्यात येत आहे। सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाड, पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी, मुकेश तावडे, विशाल नागरे, दिनेश चित्ते, सुनील येवले, मोहन डमडेरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन,
रामेश्वर चव्हाण, विनोद पाटील, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केले आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार.